महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी करणार दत्त पॅटर्नचा अभ्यास। शिरोळ तालुक्यातील क्षारपड जमीन सुधारण्यासाठी राबवण्यात आलेल्या दत्त पॅटर्नची दखल घेत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीने या प्रकल्पाचा संशोधनात्मक अभ्यास करण्याचा निर्णय घेतलाय। विद्यापीठाच्या अंतर्गत संशोधन समितीच्या बैठकीत हा प्रकल्प निवडण्यात आला असून कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रजचे डॉ. श्रीमंत राठोड आणि कृषी महाविद्यालय कोल्हापूरचे डॉ. ऋषिकेश सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी अभ्यास करणार आहेत, अशी माहिती श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख व श्री दत्त साखरचे मार्गदर्शक संचालक उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। अधिक माहिती देताना ते म्हणाले, देशात 6.73 दशलक्ष हेक्टर, महाराष्ट्रात सुमारे 6 लाख हेक्टर तर शिरोळ तालुक्यात सुमारे 10,000 हेक्टर जमीन पाणस्थळ व क्षारपड झाली आहे। हे प्रमाण दरवर्षी वाढत असल्याने उपाययोजना गरजेची ठरली आहे। 2015 मध्ये एकरी 100 टन ऊस उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले असताना प्रत्यक्षात उत्पादन कमी राहिले। माती परीक्षणातून सेंद्रिय कर्ब कमी व क्षारता जास्त असल्याचे स्पष्ट झाले। त्यानुसार सच्छिद्र निचरा प्रणाली, रासायनिक व सेंद्रिय भूधारकांचा वापर करून दत्त पॅटर्न विकसित करण्यात आला। बोबनाळ येथे 150 एकर व शेडशाळ येथे 900 एकरावर प्रकल्प यशस्वी झाला। पूर्वी 40-50 वर्ष पडीक असलेल्या जमिनीवर आता एकरी 70-80 टन ऊस उत्पादन घेतले जात आहे। EC 28 वरून 0.6 ते 2.5 पर्यंत घटले असून सेंद्रिय कर्ब 1% वाढलं आहे। या अभ्यासातून शेतकऱ्यांची सामाजिक आर्थिक उन्नती, अडचणी व उपाययोजना यांचा सखोल आढावा घेऊन हा पॅटर्न राज्य व देश पातळीवर राबवण्याचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात येणार आहे। शेवटी त्यांनी सांगितले, यावेळी दत्त कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, कार्यकारी संचालक MV पाटील, संचालक शेखर पाटील, इंद्रजित पाटील, कृषी शास्त्रज्ञ डॉ. श्रीमंत राठोड, सचिव अशोक शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते।